नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड इव्हिनिंग. मी प्रोफेसर लाड सर परत एकदा आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे नवीन. 6 डिसेंबरपासून जे नाईट स्टडी सेशन स्टार्ट केलं होतं ते नाईट स्टडी सेशन आजपर्यंत कंटिन्युअसली चालू आहे. तर याला एवढा भरभरून प्रतिसाद पॅरेंट्सने आणि स्टुडंट्सने दोघांनी दिलेला आहे. पॅरेंट्ससाठी हे जरा थोडंसं, कारण की त्यांना पिकअप आणि ड्रॉप देण्यासाठी अडचणीचं होत होतं, पण पॅरेंट्सने त्यांच्या मुलांसाठी थोडंसं सॅक्रिफाईस केलेलं आहे. तर सगळ्यांना उत्सुकता आहे की 6 डिसेंबरपासून आत्तापर्यंत ह्या मुलांनी कसा स्टडी केलेला आहे याचा आज आपण लाईव्ह पिक्चर बघणार आहेत. आपण लाईव्ह व्हिडिओ शूट करणार आहे. मी आपल्याला सर्वांना ती मुलं काय बोलत आहेत नाईट स्टडीच्या बाबतीमध्ये हे आपण आता बघणार आहेत. तर आपण आता डायरेक्टली क्लासरूममध्ये जाऊयात आणि क्लासरूममध्ये गेल्यानंतर बघूयात काय म्हणत आहेत मुलं. चला आता आपण क्लासरूमकडे जाऊयात. क्लासरूम्स आहेत. आपण आज आमची फर्स्ट स्टुडंट आहे, सिन्सिअर स्टुडंट आमची आदिती. काय सांगते नाईट स्टडी बाबतीत? कसं वाटतं नाईट स्टडी आदिती तुला आजपर्यंत? बसून बोललीस तरी चालेल बेटा. Sir, the environment I find here is very competitive, due to which I can study more harder. Moreover, I find here silence and peace, which helps me to concentrate and understand the concepts more clearly, especially under the supervision of a branch manager and staff. I feel here secure. So this night study session can surely benefit me with good percentage. व्हेरी गुड, व्हेरी गुड, नाईस. तर आमची सेकंड स्टुडंट आहे जेसिका. जेसिका तिचा एक्सपिरियन्स शेअर करेल आपल्याबरोबर. बोल जेसिका. Here I find studious atmosphere, due to which I can concentrate more. Moreover, under the supervision of our branch manager, he always ensures us that we are studying, and because of this, I'm confident enough that I'll surely get good percentage. यस, यशवंती. सर, वातावरण चांगले, सगळे अभ्यास करताना बघून आपल्याला पण अभ्यास करण्याचं प्रोत्साहन भेटतं आणि सेक्युअर फील होतं इथं, की असं टेन्शन नाही येत की कुठल्या गोष्टीचं की काय होईल वगैरे, सगळं व्यवस्थित आहे. व्हेरी गुड. खुशी. सर, नाईटसाठी होतो आणि म्हणजे तसंच कीप सायलेन्स आहे, सायलेन्समध्ये सगळं तसंच जे आडवलं नाही आहे, म्हणजे खूप चांगली स्टडी होती. तुम्ही घरी 3 तास बसू शकता का रे एका जागेवरती, जसं इथे बसताय तसं? नाही. नाही ना. मग इथे 3 तास बसण्याचा बेनिफिट होतोय का? हो. येस ऑर नो? व्हेरी गुड. तर आमची लास्ट बेंचवरती बसत असते सरगम. नाही आहे आज, सरगमच्या जागेवरती बसलीस तू. बोल स्वरांगी. वातावरण खूप शांत असतं, त्याच्यामुळे अभ्यास होतो, कॉन्सन्ट्रेशन लागतं अभ्यासामध्ये. आपल्यासोबत बाकीचे पण असल्यामुळं अभ्यास करायची इच्छा पण निर्माण होते, जी घरी नाही होत. घरी 11पर्यंत अभ्यास करणं एवढं हे पण होत नाही, पण इथे तुमच्यामुळे होते अभ्यास. बेनिफिट होईल नाईट स्टडीचा 100%. किती पर्सेंटेज मिळतील तुला मग? 90 अबव. पक्का? डन. वेरी. ये हमारी मारिया है, थोड़ी सी चुलबुली, शरारती बच्ची. कंसंट्रेशन नहीं होता है घर पे, तो इधर होता है क्या बेटा? हाँ सर, होता है. क्या बताएगी स्टडी के बारे में? नाइट स्टडी बहुत अच्छा है, मतलब कंसंट्रेशन भी होता है पढ़ाई पे और फोकस भी मतलब फुल लगता है. डाउट्स आते हैं पर नेक्स्ट डे टीचर से बोल के क्लियर हो जाता है. क्या बात है. आंसर भी लर्न होते हैं, पर मतलब अगर कुछ कॉन्सेप्ट क्लियर ना हो तो टीचर्स क्लियर कर देते हैं. व्हेरी गुड. टीचर्स क्लियर किए आपके डाउट्स सब? हाँ. व्हेरी गुड. ही आमची अनुष्का आहे, कंटिन्युअसली येते 6 डिसेंबरपासून. सर्वच मुली 6 डिसेंबरपासून येत आहेत. येस अनुष्का. सर, जसा घरी अभ्यास होत नाही तसा इथे होतो आणि लक्ष पण लागतं, कारण शांतता असते आणि पिन ड्रॉप सायलेन्स असतो आणि सुपरविजनला कोण नसतं तरी पण चांगला अभ्यास होतो, कारण आम्ही ठरूनच येतो की 3 तास बसायचे, अभ्यास करायलाच बसायचे. व्हेरी गुड. किती पर्सेंटेज मिळतील बेटा मग? 90च्या पुढे. पक्का? पक्का. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये शूट होत आहे. आदिती किती पर्सेंटेज मिळतील बेटा? पण माझं टार्गेट आहे तुझ्यासाठी 95% मिळवायचे तुला.
आपल्याला दीदीचं टार्गेट ब्रेक करायचं आहे. ओके. येस जयशिका, पर्सेंटेज नाही सांगितलेस बेटा. 90 अबव पक्का. यशवंती, खुशी, यस डन. ऑल दी बेस्ट बेटा. हा आमचा दुसरा क्लासरूम आहे. हे आमचे गायकवाड सर आहेत. कंटिन्युअसली माझ्याबरोबर 6 डिसेंबरपासून सुपरविजन करत आहेत. सर काय बोलाल नाईट स्टडीच्या बाबतीमध्ये? आणि बाहेरच कॉरिडॉरमध्ये बसून छान ऑब्झर्वेशन करतात. ते त्यांचं पेपर चेकिंग पण चालू असतं. बोला सर. बोला काय मुलं करतात का स्टडी? हा मुलं करतात. काय वाटतं तुम्हाला नाईट स्टडी सेशनचा बेनिफिट होईल या स्टुडंट्सला? हा नक्कीच होईल. 100% होईल. यस. पर्सेंटेज मिळवतील मुलं आपली. हा मिळवतील. व्हेरी गुड सर. हा आमचा कामरान आहे. यस कामरान, काय सांगशील नाईट स्टडीच्या बाबतीत? बसून बोललास तरी चालेल बेटा. बस. चांगले अभ्यास होते. होतोय स्टडी? घरी 3 तास बसू शकतो तू? नाही बसलायस कधी 3 तास? बसतो पण अभ्यास होत नाही. होत नाही. इथे होतो. कशामुळे होतं? इथे एन्व्हायरमेंट आहे तसं आहे. पक्का. व्हेरी गुड. हा आमचा सृजल. यस सृजल. होतोय चांगला अभ्यास. होतोय. घरी नाही बसलो, म्हणजे ट्राय करायचं बट होत नव्हतं. घरी बसून होत नव्हता. हां. तर काय वाटतं तुला हे बेनिफिशियर आहे सर्व? हो, इथं डिसिप्लिन वगैरे मेंटेन करतो. डिसिप्लिन मेंटेन होत आहे. हां. बरं, काय डाऊट्स असतील तर दुसऱ्या दिवशी क्लिअर होत आहेत का तुमचे टीचर्सकडून? होतोय. आणि मेन म्हणजे मॅथ्स वनचे पण सर आहेत तर होत आहे. मॅथ्सचे सर तर कंटिन्युअसली तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करतात, कारण की तेच सुपरविजनसाठी आहेत इथे. हां, होतोय. व्हेरी गुड. हा आमचा सर्वात सिन्सिअर आणि मोस्ट कन्सिस्टंट स्टुडंट आहे वेदांत. एकही सुट्टी न घेता येतोय. यस वेदांत, काय सांगशील नाईट स्टडीच्या बाबतीत? काय नाही, छान आहे. स्टडी होतोय. हो सर. काय पर्सेंटेज मिळवशील तू? 90 अबाव. माझं टार्गेट तुझ्यासाठी 95चं आहे. तू त्याच्यासाठी कॅपेबल आहेस, त्याच्यासाठी प्रयत्न करशील तू पण सृजल. ओके. हा आमचा केशव. यस केशव बोल. म्हणजे असं डिस्टर्ब होत नाही. तर घरी असलं की डिस्टर्ब होतं. ओके. त्याच्यामुळे खूप फोकस मेंटेन होता अभ्यासावर. व्हेरी गुड. म्हणजे बऱ्यापैकी कव्हर झालं आता माझं सगळंच कव्हर झाला स्टडी. हो. व्हेरी नाईस. मग आणखीन तो खूप दिवस बाकी आहेत. तेवढं सगळं म्हणजे बुक रिव्हिजन होते 4-5. जर कम्प्लीट बुक रिव्हिजन होत असेल तुझं तर पर्सेंटेज किती मिळवशील? 98च्या पुढे. 98चे मिळवशील. हो. पक्का. हो. केशवसाठी टाळ्या वाजव जरा. हा आमचा दुसरा स्टुडंट आहे. कंटिन्युअसली येतोय 6 डिसेंबरपासून. आदित्य बोल. अभ्यास होतोय स्टडी? पक्का. हां, काय अचिव्हमेंट असेल तुझी? किती पर्सेंटेज मिळवू शकशील? 90च्या पक्का. व्हेरी गुड. अरे सगळे 90च्या अबोव जर असतील ना तर मी आहे ना मस्त तुम्हाला प्राईज देणार. ओके. हा आमचा हर्षद आहे. CBSE स्टुडंट. खूप शांत स्वभावाचा मुलगा आहे. कोणाला डिस्टर्ब न करता कंटिन्युअसली येतो आहे स्टडी करून. खूप लांबून येतो आहे हा, तरी पण काही हार मानत नाही. दररोज येतो आहे. बोल हर्षद, काय बोलशील? सर इथं चांगला अभ्यास होतोय. चांगला होत आहे. हां, रिव्हिजन होत आहे व्यवस्थित. लक्ष लागतं. लक्ष लागतंय. 3 तास घरी बसू शकतो? नाही बसू शकत. हां, 1-1.5 तासाचं डिस्टर्ब होते. 1-1.5 तासात डिस्टर्ब होतो आणि स्टडी करायचं सोडून देतो. हां, असं इथे होतं आहे का? नाही सर. हा आमचा जरा थोडासा गौरव आहे ना, थोडासा डिस्टर्ब करत असतो मध्ये मध्ये, पण आता शांततेत स्टडी करतोय सध्या. बोल गौरव, कसा चालला तुझा स्टडी? खूप चांगला चाललाय. नाईट स्टडीचा बेनिफिट होईल का तुला? हो खरंच आहे. होईल. तर मग किती पर्सेंटेज मिळवू शकशील? 95 अबाव. 95 अबाव मिळवशील? पक्का. हा सर. व्हेरी गुड. ऑल दी बेस्ट तुला. ही जोडी आहे गौरवची आणि प्रतीकची. हे दोघे थोडे थोडे मध्ये मध्ये डिस्टर्ब करत असतात. काय बोलशील प्रतीक? काय नाही सर, अभ्यास होतो इथं. होतोय? हो. 3 तास होतोय का व्यवस्थित? हो सर होतो. रिव्हिजन झालंय? कुठल्या सब्जेक्टचं कम्प्लीट रिव्हिजन केलंयस का तू आत्तापर्यंत? हो सर, सायन्सचं केलं. सायन्सचं झालंय? सायन्स 1 की सायन्स 2? 2. आउट ऑफ मार्क्स मिळवशील सायन्समध्ये? आपली सेकंड प्रिलिम लवकरच स्टार्ट होईल. त्याच्यात तुझ्याकडून सायन्स 2मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्याची अपेक्षा आहे. हो सर. पक्का? हो. मला प्रॉमिस करतोयस आज? प्रॉमिस. बघा पप्पांना व्हिडिओ जाणार आहे हा. व्हेरी गुड. हा आमचा दुसरा प्रतीक आहे. हा 12th स्टँडर्डचा स्टुडंट आहे आमचा आणि कंटिन्युअसली येतोय स्टडीला. काय बोलशील प्रतीक?
सर घरी खूप डिस्टर्बन्स असतं त्याच्यामुळे मग इथं आल्यापासून अभ्यासात वाढ झालेला आहे. व्हेरी गुड. त्याच्यामुळे आता बरेच कॉन्सेप्ट पण क्लिअर होतात. Very good. लेक्चर्स पण असतात. आता पेपर पहिली प्रिलियम झाली आमची. Very आता good. दुसरी प्रिलियम पण लवकर चालू होणार आहे. Very त्याच्या good. आधी लेक्चर्स चालू झाले. लेक्चर्स मध्ये पण खूप सगळं बरेच चांगले लेक्चरचं रिव्हिजन व्यवस्थित होत आहे का? हा सर खूप आपण आता रिव्हिजन लेक्चर्स लावले तर त्याचं लेक्चर्समध्ये रिव्हिजनमधून तुझ्या काही कन्शियस जे रेग्युलरमध्ये क्लिअर झाल्या नव्हत्या त्या होत आहेत का आता? हो क्लिअर होतात. सगळे कन्सेप्ट क्लिअर होतात. परत अजून नवीन गोष्ट पेपर कसे असतात ते समजतात. व्हेरी गुड. आणि प्रिलियममुळे प्रॅक्टिस पण होते. व्हेरी गुड. तू इथे 3 तास बसून MCQचं प्रॅक्टिस करतोय का बोर्ड थेरीचं मी प्रॅक्टिस? आता सध्याला आता जवळ आपल्याला बोर्डची परीक्षा येते त्याच्यामुळे बोर्डची चालू आहे आणि सोबत कन्सेप्ट वाचल्यामुळे MCQचे पण प्रॅक्टिस होऊन जाते. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. छान स्टडी करशील. हो. त्यानंतर आमचा सौरभ आहे. बोल सौरभ, स्टडी होतोय? स्टडी होते सर. हां, घरी होत नाही. बर, आपण हे जे काय चालू केलेलं आहे ते बेनिफिशियर आहे का? फायदा होईल त्याचा? व्हेरी गुड. हा आमचा दुसरा अथर्व आहे. येस अथर्व, बोल. हो सर, इथं नाईट स्टडी सेशनमुळे खूप बेनिफिट होतो. आता घरी 3 तास कंटिन्युअसली बसून अभ्यास होत नाही. Very good. आता इथे डिसिप्लिन मेंटेन असतं, सगळं शांत वातावरण असतं. Very good. अभ्यास होतो. काय पर्सेंटेज मिळतील? 90 अबाव. पक्का? हो. सर्व 90 अबाव म्हणतायत तर मी खूप खुश आहे तुमच्यावरती आणि अपेक्षा आहेत की 90 मिळवाल तुम्ही. येस मुजम्मिल. काय नाही सर, चांगला अभ्यास होतोय. तो जास्त डिस्टर्बन्स होतोय? होतोय. आणि डिस्टर्बन्स येतात का मध्ये कुठे? नाही ना? पिन ड्रॉप सायलन्स होतोय का? व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. सर्वांना 90 मिळवण्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सर. हा आमचा आयुष आहे. बोल आयुष, काय नाईट स्टडीमध्ये स्टडी होतोय तुझा? जेव्हापासून मी नाईट स्टडी जॉईन केली आहे तेव्हापासून माझा बऱ्यापैकी चांगला अभ्यास होतो आहे. ओके. की तो खूप शांतता आणि नीट अभ्यासात मन लागते. ओके, घरी एवढा स्टडी होत नाही आणि डिस्टर्बन्स येतात घरात, बरोबर आहे? ॲज कम्पेअर्ड टू चाटे क्लास इथं जास्त अभ्यास होतो घरापेक्षा. व्हेरी गुड. हा आमचा अब्रार आहे. बोल अब्रार. यस सर, होती स्टडी नाईट स्टडीमध्ये. नाईट स्टडीमध्ये स्टडी होतोय? हां. कम्प्लीट बुक रिव्हिजन झालं आहे का तुझं? हां सर, झालं. कुठल्या सब्जेक्टचं केलं आहेस? इंग्लिशचं केलं आहेस? बघा इंग्लिशचे क्वेश्चन्स विचारेल मी तुला, चालेल का? पक्का? व्हेरी गुड. हा उदय आहे. सारख्या प्लेस चेंज करत असतो. उदय बोल, नाईट स्टडीचा फायदा होतो का बेटा? किती बुक रिव्हिजन झाले आत्तापर्यंत तुझं? कुठले कुठले बुक्स? कम्प्लीट बुक झालेत. सायन्स अँड सायन्स कुठलं 1 की 2 का दोन्ही पण? बोथ. बर, काय टार्गेट आहे तुझं? 90 अबो मिळवशील. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट तुला. येस सृजल बोल. होतोय स्टडी डेली? हां, घरी होतो का एवढा? नाही होत. पिन ड्रॉप सायलेन्स असतं का? तू मेंटेन करतो का? हसतोयस म्हणजे तू डिस्टर्ब करतोयस काय? नाही करत ना? व्हेरी गुड. येस ओम, कंटिन्युअसली येतोयस तू 6 डिसेंबरपासून? हो सर. काय सांगशील? काय सर, घरी जेवढा अभ्यास होत नाही त्यापेक्षा जास्त अभ्यास इथं होतो. होतोय? हो सर. काही एखादं बुक रिव्हिजन, कम्प्लीट बुक रिव्हिजन झाले का तुझं? आणि मॅथ. कुठलं सायन्स? सायन्स 1 to 2. सर्व सायन्स आणि मॅथ्स बोलताय तुम्ही. इंजिनियर आणि डॉक्टर्स होण्याचा विचार करताय बहुतेक. डॉक्टर व्हायचं आहे की इंजिनियर व्हायचं आहे? इंजिनियर व्हायचं आहे. तू बेस्ट इंजिनियर होशील, पण अगोदर स्टडी कर पिन ड्रॉप साइलेंसमध्ये. ओके, ऑल द बेस्ट. यस यासीन, ये हमारा बहुत सिंसियर स्टूडेंट है. हर दिन आ रहा है, 6 दिसंबर से कंटिन्यूसली आ रहा है. बोल बेटा, कैसा चल रहा है स्टडी? अच्छा हो रहा है. अभी सारे बुक्स ऑलमोस्ट कंप्लीट होने में. सारे बुक्स ऑलमोस्ट कंप्लीट किए तूने? वेरी गुड. पढ़ाई होती है, घर पे उतने नहीं होती, इधर थोड़ा होता है. क्या टारगेट रखा है तूने? 90 अबव. 90 अबव मिल जाएगा? पक्का? प्रॉमिस? मेरा तेरे लिए एक टारगेट है, तुझे 95 लेने. लेगा? मुझे प्रॉमिस करेगा? पक्का? पक्का वाला प्रॉमिस. व्हेरी गुड. यस, आमचा सगळ्यात सिन्सिअर स्टुडंट आहे. काही एक शब्द न बोलता 3 तास बसतो. बोल प्रज्वल. अभ्यास चांगला होतो इकडे, शांतता असते. ओके.
अभ्यासात मन लागतं. ओके. तू घरी करू शकत नाही एवढा स्टडी? घरी पण होतो, पण घरी डिस्टर्बन्सेसमुळे अभ्यास होत नाही जास्त. ओके. इकडे आल्यावर चांगला अभ्यास होतो. बरं, तू आत्तापर्यंत थ्रू आउट मेरिट लिस्टमध्ये आहे, टॉप 2 पोझिशनमध्ये. काय अचीव करू शकशील सांग? सर 10th बोर्ड्स एक्झाममध्ये माझा टार्गेट 97% आहे. 97 आहे. मी तुला 3% आणखीन इन्क्रीज करण्यासाठी शुभेच्छा देणार आहे. मला 100% तू त्याच्यासाठी कॅपेबल आहेस 100% मिळवण्यासाठी, तर तू मिळवू शकतोस एवढं लक्षात ठेव. आणि कंप्लीट बुक रिव्हिजन्स करायला चालू कर. तू ऑलमोस्ट सगळे बुक्स रिव्हिजन केले असतील, पण आणखीन पण मला तुझ्याकडून अपेक्षा आहेत की तू कंप्लीट बुक रिव्हिजन आणि तुझ्या सर्व कन्सेप्ट्स क्लिअर करून घे, म्हणजे तुला डॉक्टर या इंजिनियर जे काय तुझं टार्गेट असेल फ्युचरमधलं ते अचीव होईल. ओके, ऑल दी बेस्ट बेटा. आमचा सुयश आहे. बोल सुयश, स्टडी होतो आहे बेटा? हां, पिन ड्रॉप सायलेन्समध्ये कुठलं बुक रिवाईज झालं आहे कम्प्लीट? हिस्ट्रीचं झालं आहे. SSTमध्ये PhD करायची आहे का तुला? SST केलायचं अगोदर, बाकी सगळे मॅथ्स सायन्स सांगत होते, इंग्लिश सांगत होते, तू SST सांगतोयस. हरकत नाही, SSTपासून जर तुझी सुरुवात झाली असेल तर तू लवकरच सगळे बुक्स रिवाईज करावेत अशी शुभेच्छा देतो मी तुला. यस प्रणव, चांगला चाललाय अभ्यास. चांगला चाललाय. स्टडी होतोय डेली? ओके. दररोज किती तास स्टडी करतो तू? इथे तर 3 तास होतो, घरी किती तास करतोयस? इथं 3 तास, घरी 2 तास. काय टार्गेट आहे तुझं? माझं इंजिनियर व्हायचं आहे. आणि किती पर्सेंटेज मिळवू शकशील? अबव 90. पक्का? हा आमचा आदित्य आहे. हा आमचा रेग्युलर स्टुडंट नाही, पण नाईट स्टडी जॉईन केलं आहे आमच्याकडे याने. काय सांगशील आदित्य नाईट स्टडीच्या बाबतीमध्ये? आणि जेव्हापासून जॉईन झाला तेव्हापासून तू कंटिन्युअसली येतोयस, राईट? बोल. काय नाही, घरच्यापेक्षा जास्त अभ्यास होतो. घरच्यापेक्षा जास्तीचा स्टडी होतो इथे? पक्का? हां, घरी जरी पुस्तक लिहायचं म्हटलं जास्त वेळ लागतो, इथे लवकर लिहून होतात. हां, मला हे माहिती आहे की तू एका स्कूलचा 3rd 4th रँकर आहेस, राईट? का 3rd 4th रँकर नाही, मग म्हणजे 3rd 4th रँकरला राहिलं थोडे 2-3% राहिलेत का? मग त्या याच्यामधून इन्क्रीज होतील का ते? होतील. तू रँक सेव्ह करशील का तुझं? हो. काय तुझं टार्गेट आहे? कितवं रँक पाहिजे तुला स्कूलमध्ये? पहिलं फर्स्ट पाहिजे. फर्स्ट रँकरसाठी काय पर्सेंटेज मिळवावं लागतील माहिती आहे तुला? 95-97% मार्क्स मिळवावे लागतील. 97% मिळवण्यासाठी तुला ऑल दी बेस्ट. हा आमचा 8th स्टँडर्डचा स्टुडंट आहे. रिक्वेस्टवरती आम्ही याला अलाउड केलेलं आहे. बोल. ठीक है सर. ठीक है. हाँ. स्टडी हो रहा है बेटा? हाँ. हाँ? पक्का? हाँ. घर पे होता है क्या इतना? नहीं, उधर पे डिस्टर्बेंस बहुत होता है. घर पे डिस्टर्बेंस बहुत आते हैं. इधर आते हैं? नहीं आते? नहीं. बिल्कुल नहीं आते? नहीं. व्हेरी गुड. हे आमचे 2 स्टुडंट्स आहेत, पार्थ आणि ओम. हे यांचा स्टडी क्लासरूममध्ये बसून होत नाही, यांना टेबल आणि चेअर पाहिजे आहे. तर हा आमचा 9th स्टँडर्डचा स्टुडंट आहे पार्थ. बोल पार्थ, स्टडी होतोय तुझा बेटा? येस सर, खूप छान होतं आहे. खूप छान होतोय? येस सर. हां, किती तास स्टडी करतो? सर मी 5 वाजता येतो, पहिला लेक्चर्स अटेंड करतो. व्हेरी गुड. नंतर ना मग 8 वाजता आमची क्लास सुटती. ओके. तेव्हा मग थोडंसं ना एनर्जी साठी थोडंसं डबा खातो, मग नंतर ना अभ्यास करतो इथं. ओके. मग इथं घरापेक्षा तर जास्त इथं चांगला अभ्यास, घरच्यापेक्षा जास्त स्टडी होत आहे. कारण की घरी ना खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स असतात. ओके. इकडं जास्त चांगला अभ्यास होतो. व्हेरी गुड. काय बोलशील ओम? हा आमचा 12th स्टँडर्डचा स्टुडंट आहे. बोल. सर चांगला होता अभ्यास नाही स्टडीला. होतोय? पक्का? हां. काय तू आता सध्या MCQची प्रॅक्टिस करतोय का थेरीचं स्टडी करतोयस? थेरी करतो. थेरी करतोयस. बरं. घरी स्टडी होईल एवढा? नाही, त्याच्यापेक्षा चांगला होता स्टडी. होतोय? डेली येतोयस तू? हां, डेली येतो. बरं. पिन ड्रॉप सायलेन्स असतं? हो. काही डिस्ट्रॅक्शन्स येत आहेत? नाही येत? व्हेरी गुड. ऑल द बेस्ट तुला. खूप छान स्टडी कर आणि खूप तुझं जे काय टार्गेट असेल ते अचीव करण्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांना शुभेच्छा. हा आज आम्ही व्हिडिओ शूट केला पॅरेंट्सच्या माहितीसाठी की हे मुलं स्टडी करतायत की नाही करत आणि यांचा काय एक्सपिरियन्स आहे हे यांनी सर्वांनी आज शेअर केलेलं आहे. तर सर्वांना ऑल दी बेस्ट स्टुडंट्स. हे आमच्या गर्ल्स आहेत इकडे, सेपरेट बसतात त्या.
ऑल द बेस्ट गर्ल्स. थँक्यू.